कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपलं स्वागत. आजचा दिवस 31 जुलै आणि खेदजनक दिवस. का? अहो, आपल्या भारताचं वैभव आपल्या मधुर आवाजाने लोकांच्या मनावर राज्य केलेला एक महान गायक मोहम्मद रफी साहब यांची आज पुण्यतिथी. मोहम्मद रफी, तसं पाहिलं ना तर खूप वाईट वाटतं मित्रांनो की आपल्या भारतातल्या या महान गायकांना तसं पाहिलं तर आयुष्य खूप कमी मिळालं. आता पहा ना, रफी साहेबांचा जन्म 24 डिसेंबर 1924 साली कोटला सुलतानपूर, जे की भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर आता पाकिस्तानात आहे ते गाव, त्या गावी जन्म झाला. 24 डिसेंबर 1924 ते 31 जुलै 1980. मित्रांनो, 55 वर्ष 7 महिने समथिंग इतकं अल्प असं आयुष्य त्यांना मिळालं. पण वयाच्या 13व्या वर्षी सर्वप्रथम जे काही गाणं त्यांना गायची संधी मिळाली, त्या संधीचं त्यांनी हळूहळू सोनंच केलं असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. आणि मग 31 जुलै 1980 हा दिवस उजाडला आणि हा एक मधुर आवाज घेऊन जन्माला आलेला महान प्लेबॅक सिंगर, महान गायक, एक चांगला व्यक्ती आम्हा सर्वांना सोडून त्या अल्लाहच्या दरबारात संगीताची सेवा करायला तो निघून गेला असंच म्हणावं लागेल. जो आवडे आपल्याला तोची आवडे देवाला, असंच काहीसं व्यक्त झाले त्यावेळचे सर्व न्यूजपेपर्स. मुझको मेरे बाद जमाना ढूंढेगा, मेरे गीतों का वो खजाना ढूंढेगा. रफी साहेब म्हणायचे ढूंढेगा, पण ज्याने लिहिलं त्याने असं लिहिलं आहे. पण काय ते ढूंढेगा या व्याख्येत नाही बसत. अहो, ते शोधावंच लागत नाही, ते मनामनात असं नुसतं मुरलेलं आहे. रफी साहेबांचं कोणतंही गाणं घ्या, महल सोना असंही काही वर्तमानपत्रांनी शीर्षक दिलं. ही दुनियाच जणू सुनी सुनीशी झाली 31 जुलै 1980 रोजी. आणि मित्रहो, जेव्हा असा पवित्र मनाचा, मोठ्या मनाचा, माणुसकीचा झरा हृदयात ठेवून अव्याहतपणे एक कलाकार म्हणून एका उच्च शिखरावर असूनसुद्धा पाय जमिनीवर ठेवत जगणारा हा एक महान माणूस, हा जेव्हा गेला आणि त्याची जेव्हा अंत्ययात्रा निघाली, न भूतो न भविष्यती अशी गर्दी त्या अंत्ययात्रेला होती. आजकाल आपण पाहतो एक ॲम्ब्युलन्स आणि पुढं मागं 2-4 मोटरसायकल, विषय संपला. कोणी कोणाच्या अंत्यविधीलासुद्धा आजकाल येत नाही. आणि मग ही अशी अलोट गर्दी आपल्या भारतातल्या ठराविक लोकांच्या अंत्यविधीला आपल्याला दिसली आहे. सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळकजी, अलीकडच्या काळातलं घेतलं तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे, अशी किशोरदा तुरळक लोकांच्या अंत्यविधीला जाताना अंत्ययात्रेमध्ये प्रचंड जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतो. मित्रांनो, चला आज मोहम्मद रफी साहेबांची आपण मनोमन आठवण काढू. कलाकार हा कधीच जात नसतो, फक्त तो शरीररूपाने हे जग सोडून जातो. पण त्यांनी सादर केलेली कला, त्याच्या या रम्य आठवणी या सतत जिवंतच राहतात. जोपर्यंत माणूस या धर्तीवर आहे तोपर्यंत मोहम्मद रफी साहेबांना कोणी विसरेल
शक्य आहे? अरे या कलाकारांनी कामच इतकं करून ठेवलं आहे आणि आनंद इतका वाटला आहे पिढ्यानपिढ्यांना. पहा मित्रांनो, अल्पशा आयुष्यामध्ये 55 वर्ष 7 महिने आणि काही दिवसांचं हे आयुष्य, पण एवढ्याशा काळामध्ये जवळपास 37 ते 38 वर्ष एक नामवर प्लेबॅक सिंगर म्हणून मोहम्मद रफी साहेबांनी हजारो गाणी गायली. या हजारो गाण्यांचा खजिना आपल्याला दिला आहे. या अनंत आठवणीत आपण रमतोय. गेल्या 4 पिढ्या या आठवणींमध्ये रमत आहेत. त्यांची गाणी आजचा युवासुद्धा आनंदाने ऐकतो. हीच तर खरी पावती असते. पु ल देशपांडे एकदा भाषणात म्हणाले होते की आपली ही जी फिल्म इंडस्ट्री आहे ना, त्याच्यामधले कालचे हिरे आज दगडाच्या भावातसुद्धा विकले जात नाहीत. थोडंसं हे वाक्य खरं जरी असलं तरी मोहम्मद रफी साहेबांनी हे वाक्य खोटं ठरवलं. हे सिद्ध झालं 31 जुलै 1980 रोजी. तेव्हा जरी दुसरे प्लेबॅक सिंगर्स किशोर कुमार आणि इतर फॉर्ममध्ये येत होते, तरीही असं नाही झालं की मोहम्मद रफी साहेबांना कायमचा अलविदा करताना गर्दीच नव्हती असा समाज त्यांना कधी विसरणं शक्यच नव्हतं. म्हणूनच या माणसाने खूप काही कमवलं, इतकंच मी म्हणतो. आणि त्यांच्या गोड आवाजातली गाणी, त्यांच्या पहाडी आवाजातली उच्च स्वरातली गाणी आणि तितकीच रोमॅन्टिक, तितकीच इमोशनल, हर तऱ्हेची गाणी गायलेल्या या महान गायकास आज आपण या एपिसोडद्वारे श्रद्धासुमन अर्पित करतोय. 31 जुलै 1980 is death anniversary of our मोहम्मद रफी साहब, प्राऊड ऑफ अवर इंडिया. चला मित्रांनो, मनोमन आजचा दिवस त्यांची गाणी ऐकण्यात घालवा. त्यांच्या आठवणी, त्यांच्या गाण्यांमध्ये आजचा दिवस कसा जाईल हेही कळणार नाही तुम्हाला. आणि प्रार्थना करूया की असे कलाकार आपल्या या भारताच्या भूमीवर जन्माला घातल्याबद्दल त्या देवाचे पण आपण आभार मानूयात. धन्यवाद. मोहम्मद रफ़ी अमर रहे और वो अमर ही रहेंगे. मोहम्मद रफ़ी साहब, जाने के लिए ये लोग जाते हैं, ऐसे मैं बार बार कहूँगा. चलो उनकी आवाज़ तो हमारी रूह में समा के रह गई है. सुनते हैं मोहम्मद रफ़ी के ही दिन भर, आज उनके ही गीतों का नजराना बस सुनते रहेंगे और उनकी यादों को ताज़ा रखने की कोशिश में आप सारे मुझे मदद करोगे, इसी आशा के साथ चलता हूँ. फिर एक बार मोहम्मद रफ़ी अशी माणसं एकदाच जन्म घेतात, पुन्हा रफी होणे नाही. नाही म्हणजे नाहीच. रफी साहब अमर रहे.